लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र व सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल व जर तो तुम्हाला आवडला तर तुम्ही कृपया लाईक करावा व इतरांबरोबर तुम्ही शेअर करावा। तसेच संदेशाचे नोटिफिकेशन तुम्हाला कायम मिळण्यासाठी बेल रिंग प्रेस करण्यास विसरू नका। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। आज आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत। आजच्या विषयाचा जो शीर्षक आहे ही ख्रिस्ताच्या मंडळीचं स्वर्गरोहण महासंकटाच्या काळापूर्वी होते। हा आजचा विषय आहे। द रॅप्चर इज प्री ट्रिब्युलेशन। हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे व या जगामध्ये अशा प्रकारची विविध शिकवणूक देण्यात येत आहे की ख्रिस्त येशूची मंडळी जी आहे ती महासंकटाच्या काळांतून जाईल। परंतु पवित्र शास्त्रांतून आम्ही काही गोष्टी पाहणार आहोत ज्याद्वारे आम्हाला ही गोष्ट स्पष्ट कळेल की येशू ख्रिस्ताची नवरी महासंकटाच्या काळांतून जाणारच नाही। येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं हा जो आमचा मागील भाग होता त्यानंतरचा हा दुसरा भाग आहे व यामध्ये आज आम्ही पाहणार आहोत की येशू ख्रिस्ताची मंडळी का बरे स्वर्गरोहणामध्ये महासंकटाच्या काळापूर्वी निघून जाते। म्हणून आपण हा संदेश आवर्जून शेवटपर्यंत पाहावा ही विनंती। प्रकटीकरणाचं पुस्तक 19 अध्याय 7 ते 9 वचन। आपण आनंद उल्हास करू व त्याचे गौरव करू कारण कोकऱ्याचे लग्न निघाले आहे आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजविले आहे। तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र नेसायला दिले आहे। ते तागाचे तलम वस्त्र म्हणजे पवित्र जनांची नीतिकृत्य आहेत। तेव्हा तो मला म्हणाला, ही लिही की कोकऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीस बोलाविलेले ते धन्य। तो मला असेही म्हणाला, ही देवाची सत्य वचने आहेत। प्रभू येशू ख्रिस्त या वाचलेल्या वचनावर आपला आशीर्वाद देव आणि या वचनाद्वारे आम्हा सर्वांना आशीर्वादित करो। आमेन। अर्थात आम्ही आता या ठिकाणी वचनात वाचल्याप्रमाणे हे एक फार मोठं रहस्य आहे। अर्थात मानवजात ज्या वेळेला पापामध्ये पडली मनुष्याचं शरीर पाप आणि मरणाच्या स्वाधीन झाले। परंतु देवाने मानव शरीर धारण करून त्या मनुष्यांना पुनरुपी त्यांना पुनर्स्थापित करावे त्यांच्या मूळ अवस्थेत, ज्या शरीरात मृत्यू नाही परंतु अविनाशी शरीर त्यांना मिळावे म्हणून स्वतः देवाने कल्वरी क्रूसावर आमच्या सार्वकालिक मुक्तीचा मार्ग बनविला। यासाठी की येशू ख्रिस्ताचा व त्याच्या संकल्पाचा आम्ही स्वीकार करावा। महासंकटाच्या काळाला सुरुवात होण्यापूर्वी स्वर्गारोहण होईल ह्याला बायबलचा पूर्ण आधार आहे। अर्थात या विषयावर मतभेद आहेत। वास्तविक या विषयावर बहुतेक ख्रिस्ती पुढाऱ्यांकडून हल्ले करण्यात येत आहेत। सर्वप्रथम आम्हाला ही गोष्ट जाणून घेणे गरजेची आहे की संपूर्ण जगाची विभागणी 2 भागात होते, इस्रायल आणि परराष्ट्रीय। आणि गेल्या 2000 वर्षापासून आम्ही ही गोष्ट पाहत आहोत की इस्रायल लोक जे देवाचे स्वकीय लोक होते त्या लोकांना आंधळे करण्यात आल्या कारणाने येशू ख्रिस्त त्यांचा मसीहा त्याला त्यांनी वधस्तंभी दिले। अर्थात गौरवाच्या प्रभूला न ओळखल्या कारणानेच, कारण त्यांनी जर ओळखले असते तर त्याला क्रूसावर दिले नसते। अर्थात त्यांच्याकडे देवाने गेल्या 2000 वर्षापासून पाठ फिरविली आहे व आम्हा परराष्ट्रीयांना कृपेचा कालखंड दिला 2000 वर्षाचा। अर्थात आज आम्ही या कृपेच्या कालखंडाच्या समाप्तीस काठावर पोहोचलो आहोत व सर्वसमर्थ देव अजूनही वाट पाहत आहे परराष्ट्रीय लोकांकडून की ते ख्रिस्त येशू त्यांचा तारणारा याला ते ग्रहण करून स्वीकारतील आपल्या जीवनात। परंतु लवकरच आता एक वेळ येत आहे ज्या दिवशी ख्रिस्ताच्या मंडळीचं स्वर्गरोहण होईल, त्या दिवशीच परराष्ट्रीय युगाची समाप्ती होईल। त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त आपल्या मध्यस्थीची सेवा समाप्त करील व संपूर्ण परराष्ट्रीय जगतावर आपला दैवी क्रोध पाठवून देईल। अर्थात देव परराष्ट्रीय लोकांना पाठ करणार आहे न्यू वर्ल्ड ऑर्डर व वन वर्ल्ड गव्हर्नमेंट। याद्वारे संपूर्ण परराष्ट्रीय जगाला शिक्षा देणार आहे। अर्थात दुसऱ्या बाजूला इस्रायल लोक जे आपल्या कराराच्या भूमीत परतले आहेत त्या यहुदी लोकांची अंत समयात देव दृष्टी उघडणार आहे, यासाठी की ख्रिस्त येशू जो त्यांचा मसीहा त्याला त्यांनी स्वीकारावे। लूक 21 अध्याय याच्या 24 वचनामध्ये
आम्हाला परराष्ट्रीयांचं युगाची समाप्ती आढळत आहे. ते तलवारीच्या धारेने पडतील, त्यास बंदिवान करून सर्व राष्ट्रामध्ये नेतील. कोणाला? इस्रायली लोकांना. आणि परराष्ट्रीयांची सद्द संपेल तोपर्यंत. अर्थात इस्रायल लोक आतापर्यंत आंधळे आहेत, कारण परराष्ट्राची अजूनही सद्दी समाप्त झालेली नाही. म्हणजे परराष्ट्रांचा कालखंड हा कृपेचा कालखंड अजूनही चालू आहे. तोपर्यंत परराष्ट्रीय यरूशलेमेस पायाखाली तुडवतील. परराष्ट्रीयांची सद्दी समाप्त होण्याच्या हद्दीवर आम्ही आलेलो आहोत. आणि या ठिकाणी ज्या वेळेला ते समाप्त होईल तेव्हा देव इस्रायलकडे वळेल. या दोन्ही गोष्टी म्हणजे परराष्ट्रीय आणि इस्रायल यांच्या बरोबर असणारा देवाचा व्यवहार आम्हाला समजून घेणे प्रथम गरजेचे आहे. या ठिकाणी आम्ही दानिएलचं पुस्तक 12वा अध्याय आणि पहिलं वचन वाचतो. त्या समय तुझ्या लोकांचा कैवार घेणारा मोठा अधिपती जो मिखाएल तो उठेल. कोणतेही राष्ट्र निर्माण झाल्यापासून कधीही आले नाही असे संकट त्या समयी येईल. तुझ्या लोकांपैकी ज्यांची नावे वहीत लिहिलेली आढळतील ते सर्व त्यावेळी मुक्त होतील. अर्थात या ठिकाणी आम्ही पाहत आहोत हे दानिएलचे लोक आहेत व हे दानिएलचं राष्ट्र आहे इस्रायल. व पवित्र शास्त्र बायबल स्पष्टपणे शिकवत आहे की हा संकटाचा समय, महाक्लेशाचा समय हा इस्रायली लोकांसाठी देवाने ठेवलेला आहे. म्हणून इर्मयाचं पुस्तक 30वा अध्याय आणि 7वं वचन म्हणते, हाय हाय तो महादिन आहे, त्या समान दुसरा नाही. तो याकोबाचा क्लेशमय आहे, तरी त्यांतून त्याचा निभाव होईल. अर्थात या महासंकटाच्या काळाला याकोबाचा क्लेशमय समय म्हटलेला आहे व याला सुरुवात ज्या दिवशी ख्रिस्ताच्या मंडळीचं स्वर्गारोहण होईल त्या दिवसापासून होणार आहे. हा क्लेशमय समय आहे. परंतु प्रभूचं वचन इर्मयाच्या द्वारे म्हणत आहे की त्यांतून त्याचा निभाव होईल. महासंकटाच्या काळांतून ख्रिस्ताची मंडळी जात नाही, कारण प्रकटीकरण 12 अध्याय याच्या पहिल्या वचनात आम्ही पाहतो की सूर्य पांघरलेली स्त्री जिच्या डोक्यावर 12 ताऱ्यांचा मुकुट व पायाखाली चंद्र होता, ही स्त्री इस्रायल आहे, ख्रिस्ताची मंडळी नाहीच. महासंकटाचा काळ सुरू होण्यापूर्वी येशू ख्रिस्ताची मंडळी नवरी का बरी स्वर्गरोहणामध्ये अगोदर निघून जाते? अर्थात या ठिकाणी ख्रिस्ताच्या मंडळीचा महासंकटाच्या काळाशी काही संबंधच येत नाही, कारण आम्हा परराष्ट्रीयांना सत्याचं ज्ञान मिळाले, आम्हाला कृपेने तारण मिळाले. विश्वासाच्या द्वारे आम्हाला विश्वास देण्यात आला. आम्हाला येशू ख्रिस्त आमचा प्रभू व तारणारा त्याच्याद्वारे पाप मोचन मिळाले, दया मिळाली व आम्ही त्याने दिलेल्या प्रेमाचा आणि अनंत जीवनाचा स्वीकार केला व त्याला पोच पावती दिली. हे सर्वात महत्वाचं आणि प्रथम कारण आहे. ख्रिस्ताची मंडळी स्वर्ग रोहणात निघून जाईल, ती महासंकटाचा काळ पाहणार नाही. ख्रिस्ताच्या मंडळीला देवाचे दैवी अभिवचन दिले गेले आहे की ती दैवी क्रोधापासून मुक्त केली गेली आहे, कारण प्रभू येशूने स्वतः मंडळीचा दंड काल्वरी क्रूसावर आपल्या स्वतःवर घेतला व हा महासंकटाचा काळ हा दैवी क्रोधाला दर्शवित आहे. कारण प्रकटीकरण 6 अध्याय 16 आणि 17 वचनात आम्ही पाहतो की ते डोंगरास आणि खडकास म्हणाले की आमच्यावर पडून राजासनावर जो बसलेला आहे त्याच्या दृष्टीपुढून व कोकऱ्याच्या क्रोधापासून आम्हाला लपवा, कारण त्याच्या क्रोधाचा मोठा दिवस आला आहे आणि कोणाच्याने टिकाव धरवेल. अर्थात हा सैतानाचा क्रोध नाही आहे, तर हा देवाचा दैवी क्रोध आहे. यशायाचं पुस्तक 28 अध्याय 9 आणि 10 वचन म्हणते, तो कोणाला ज्ञान शिकवितो, कोणाला संदेश समजावून सांगतो. दूध तुटलेल्यांस काय, थान तुट्या बाळकांस काय, कारण नियमावर नियम, नियमावर नियम, कानूवर कानू, कानूवर कानू, थोडे येथे थोडे तेथे असे तो बोलत असतो. प्रभूचं वचन थोडे येथे आणि थोडे तेथे असंच पेरलं गेलेलं आहे, जेणेकरून आम्ही ते एकत्र करू तेव्हा आम्हाला त्याचं खरं चित्र समजेल. तेच आमचं काम आहे. इफिस्करस पत्र 5वा अध्याय आणि 25 वचन म्हणते, पतीनो जसे ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःच तिच्यासाठी समर्पण केली, अशासाठी की तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी. म्हणजे तिला डाग, सुरकुती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. अर्थात या ठिकाणी आम्ही पाहत आहोत स्वतः ख्रिस्त येशूने आपल्या मंडळीवर प्रेम केलेलं आहे व तिच्यासाठी आपल्या स्वतःला समर्पण केलेले आहे. या कारणामुळे येशू ख्रिस्ताची नवरी प्रभूच्या त्या पवित्र
वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करण्यात आलेली आहे, पवित्र करण्यात आलेली आहे. तिला काही डाग सुरकुती काही राहिलेलं नाही. निर्दोष आणि निष्कलंक अशी ख्रिस्ताची मंडळी ख्रिस्त आपल्या दृष्टीने पाहत आहे. या कारणामुळे ती शुद्ध आणि परिपूर्ण केली गेलेली आहे. म्हणूनच ती महासंकटाच्या काळांतून जात नाही. तितस पत्र याचा 3 अध्याय 5 वचन म्हणते, तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कृत्यांनी नव्हे तर नव्या जन्माचे स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीकरण यांच्याद्वारे त्याने आपल्या दयेनुसार आपणास तारिले. अर्थात येशू ख्रिस्ताची नवरी जी आहे ही पवित्र आत्म्याने केलेले नवीकरण व नवीन जन्माचे स्नान याद्वारे ती पवित्र केली गेलेली आहे. प्रभूची दया याद्वारे ती तारली गेलेली आहे. म्हणून ती महासंकटाच्या भयंकर दिवशी क्रोधामधून जाणार नाही. थेसलोनिकाकरास पहिले पत्र याचा 1 अध्याय 10 वचन म्हणते, आणि त्याचा पुत्र येशू याची स्वर्गांतून येण्याची वाट पाहण्यास तुम्ही मूर्तीपासून देवाकडे कसे वळला हे ते आपणहून आम्हाविषयी सांगतात. त्या पुत्राला म्हणजे येशूला देवाने मेलेल्यांतून उठविले व तो आपल्याला भावी क्रोधापासून सोडविणारा आहे. अर्थात भावी क्रोध हा महासंकटाच्या काळाला दर्शवितो व येशू ख्रिस्ताची वधू ही त्यांतून वाचली जाते असे हे वचन शिकवित आहे. रोमकरास पत्र 5 अध्याय आणि याचा 9 वचन म्हणते, तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरविण्यात आल्यामुळे आपण विशेष करून त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत. अर्थात हे वचन आम्हाला स्पष्ट शिकवित आहे की देवाचा येणारा क्रोध यापासून वाचविण्यासाठी येशूच्या रक्ताने ख्रिस्ताच्या मंडळीला नीतिमान ठरविलेले आहे. म्हणून ख्रिस्ताची मंडळी ही महासंकटाच्या काळांतून जाणार नाही. थेसलोनिकाकरास पहिले पत्र याचा 5 अध्याय आणि याचं 4 वचन म्हणते, बंधुजनो, त्या दिवसाने चोरासारखे तुम्हास गाठावे असे तुम्ही अंधारात नाही. अर्थात हे वचन हे दाखवित आहे ख्रिस्ताची मंडळी अंधारात नसून ती प्रकाशमय आहे व तिला चोरासारखे गाठावे अशी ती निर्बुद्ध किंवा तयार नसलेली अशी ती नाही. अर्थात हे वचन आम्हाला दाखवत आहे की ख्रिस्ताची मंडळी ही तयार आहे व ती स्वर्गरोहणामध्ये निघून जाईल. वचन 9 म्हणते, कारण आपल्यावर क्रोध व्हावा म्हणून नव्हे तर आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आपले तारण व्हावे म्हणून देवाने आपल्याला नेमले आहे. अर्थात क्रोधापासून वाचविण्यासाठीच देवाने आमची नेमणूक केलेली आहे. ख्रिस्ताची मंडळी ही म्हणूनच त्या क्रोधांतून वाचली जाणार आहे. प्रकटीकरणाचा 3 अध्याय 10 वचन म्हणते, धीराविषयीचे माझे वचन तू राखले आहे म्हणून पृथ्वीवरील राहणाऱ्या लोकांची परीक्षा होण्याचा जो परीक्षा प्रसंग सर्व जगावर येणार आहे त्यापासून ही मी तुला राखेन. अर्थात हे वचन ख्रिस्ताच्या मंडळीसाठी आहे आणि देव राखावयास समर्थ आहे. म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की संपूर्ण पृथ्वीवर महासंकटाचा जो काळ येणार आहे प्रभू आपल्या मंडळीला वाचविणार आहे. लूका वर्तमान 21 अध्याय 36 वचन म्हणते, तुम्ही तर होणाऱ्या या सर्व गोष्टी चुकवावयास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहावयास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत रहा. अर्थात या पृथ्वीवर जे काही गोष्टी घडणार आहेत, महासंकटाचा काळ येणार आहे, त्या गोष्टी चुकवावयास हे वचन दर्शवित आहे की या संपूर्ण जगावर जे येणार ते ख्रिस्ताची मंडळी चुकविणार आहे, त्यांतून ते वाचविण्यात येते व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहावयास समर्थ व्हावे, निर्दोष निष्कलंक आणि पवित्र ठरावे म्हणून आम्हाला प्रत्येक प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहण्यास सांगितलेलं आहे. स्तोत्र संहिता याचा 27 अध्याय 5 वचन म्हणते, कारण विपत्काली मला तो आपल्या मंडपात लपवून ठेवील, मला तो आपल्या डेऱ्याच्या गुप्त स्थळी ठेवील, तो मला खडकावर उचलून ठेवील. योहान वर्तमान 5 अध्याय 24 वचन म्हणते, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो माझे वचन ऐकतो व ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही, तो मरणांतून जीवनात पार गेला आहे. अर्थात देव न्यायाचा प्रसंग त्या व्यक्तीवर, त्या मंडळीवर आणू शकत नाही, कारण ती मरणांतून जीवनात, सार्वकालिक जीवनात पार गेलेली आहे. आणि म्हणूनच ख्रिस्ताची मंडळी या ठिकाणी महासंकटाच्या काळामध्ये येत नाहीये. प्रकटीकरणाच्या पुस्तकात 19 वेळा
मंडळी हा शब्द नमूद करण्यात आलेला आहे. महासंकटाच्या काळाविषयी सर्वाधिक माहिती आम्हाला प्रकटीकरणाचं पुस्तक देते. अर्थात आम्ही जर प्रकटीकरण 3 अध्याय 14 ते 22 वचन पाहिले तर त्यामध्ये लावदिकिया मंडळी आम्हाला आढळते, जी शेवटची मंडळी आहे व हे शेवटचं मंडळी युग आहे ज्या तुम्ही आणि आम्ही राहत आहोत. अर्थात लावदिकिया मंडळी युगांतून ख्रिस्ताची वधू निघून जाते. प्रकटीकरण 4 अध्यायातल्या पहिल्या वचनात आम्ही पाहतो की योहानाला सांगण्यात आले की तू वर ये. अर्थात योहान ख्रिस्ताच्या मंडळीला दर्शवित आहे आणि या ठिकाणी मंडळीचं रॅप्चर झालेलं आहे, स्वर्गरोहण झालेलं आहे. म्हणूनच प्रकटीकरण 13:9 म्हणते, जर कोणाला कान आहे तर तो ऐको. अर्थात हे वचन प्रकटीकरण 2 अध्याय आणि 3 अध्यायात असणाऱ्या 7 मंडळी युगांनाही लिहिण्यात आले होते व त्या मंडळींना असे कळविण्यात आले होते की आत्मा मंडळास काय म्हणतो ते ज्याला कान आहे तो ऐको. परंतु 13व्या अध्यायात मंडळी नाहीये, कारण मंडळी निघून गेलेली आहे. आणि त्यानंतर प्रकटीकरण 3 अध्याय याच्या 22 वचनापासून ते प्रकटीकरण 22 अध्याय पर्यंत येशू ख्रिस्ताची मंडळी नवरी वधू ही आढळत नाही. ख्रिस्ताची वधू ही प्रकटीकरणाचं पुस्तक 8 अध्यायातल्या 4 तुतारीमध्येही आढळत नाही. 9व्या अध्यायातल्या 5व्या आणि 6व्या तुतारीतही आढळत नाही. अनर्थ येतो तेव्हाही ते आढळत नाही. प्रकटीकरण 11 अध्यायात या ठिकाणी 2 संदेश आलेले आहेत जे इस्रायल मध्ये आलेले असतील व इस्रायलच्या लोकांना ख्रिस्त येशू जो मसीहा त्याची ओळख ते देतील. येथेही आम्हाला ख्रिस्ताची वधू आढळत नाही. प्रकटीकरण 14 अध्यायात पृथ्वीची कापणी दर्शविलेली आहे, या ठिकाणी देखील ख्रिस्ताची वधू आम्हाला आढळत नाही. प्रकटीकरण 15 आणि 16 अध्याय यामध्ये क्रोधाच्या 7 वाट्या ओतल्या जातात त्याचं चित्र दर्शविलेलं आहे. हे सर्व अध्याय महासंकटाच्या काळात काय घडणार याविषयी संपूर्ण माहिती देणारे हे अध्याय आहेत. ह्या सर्वात येशू ख्रिस्ताची मंडळी कुठेही आढळत नाही. ख्रिस्ताची वधू आढळत नाही कारण ते येशू ख्रिस्ताबरोबर स्वर्गरोहणात गेलेले असणार, रूपांतरात गेलेले असणार, लग्नाच्या मेजवानीस गेलेली असेल ज्या वेळेला या जगात महासंकटाचा काळ चालू असेल. म्हणून महासंकटाच्या काळात होणारा तीव्र क्रोध व देवाच्या क्रोधाची वृष्टी याची तिला झळ ही पोहोचणार नाही. प्रकटीकरणाचं पुस्तक 6वा अध्याय 12वं वचन आज 6व्या शिक्क्याला दर्शवितो व 6वा शिक्का महासंकटाच्या काळाला दर्शवित आहे. या ठिकाणीही येशू ख्रिस्ताची वधू आढळत नाही. या 6व्या अध्यायात देवाचा क्रोध या संपूर्ण जगावर ओतला जात आहे असे आम्ही पाहत आहोत. या ठिकाणी ख्रिस्ताची वधू नाही आहे. प्रकटीकरणाच्या पुस्तकातील क्रोध हा ख्रिस्ताच्या वधूला दर्शविलेलाच नाहीये. म्हणूनच आम्हाला त्या सर्व वचनात ख्रिस्ताची वधू कुठेही आढळत नाही. महासंकटाचा काळ म्हणजे 3.5 वर्षाचा काळ, 42 महिन्याचा काळ व 1260 दिवसांचा हा काळ. हा या पृथ्वीवरील मानवजात निर्माण केल्यापासून सर्वात कठीण आणि क्लेशदायक समय असणार आहे. त्याविषयीचं वर्णन मत्ती सुवर्तमान 24 अध्याय 21 वचन म्हणते, कारण जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही व पुढे कधीही येणार नाही असे मोठे संकट त्या काळी येईल. महासंकटाच्या काळात काय होणार याविषयीचं हे वचन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. महासंकटाचा काळ हा मूर्ख कुमारिका व 1,44,000 इस्रायली 12 वंशांचे व या जगांतील पापी यांच्यासाठी फार क्लेशदायक समय असणार आहे. परंतु येशू ख्रिस्ताची जी मंडळी म्हणजे नवरी ही त्या महासंकटाच्या काळांतून जाणारच नाही आणि त्यासाठी काही पवित्र शास्त्रांतील गोष्टी मी आपण पुढे मांडणार आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने 2 दाखले दिले, एक 10 कुमारिकांचा दाखला व एक लग्नाच्या मेजवानीचा दाखला. मत्ते 25 अध्यायात आम्ही 1 ते 13 वचनामध्ये 10 कुमारिकांचा दाखला पाहतो. 10व्या वचनात वचन म्हणते, त्या विकत घ्याव्यास गेल्या असता वर आला, तेव्हा ज्यांची तयारी झाली होती त्या त्यांच्या बरोबर आत लग्नास गेल्या व दार बंद झाले. अर्थात या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की दार बंद झाले हे कृपेच्या द्वाराला दर्शवित आहे व या ठिकाणी तयारी ज्यांची झाली होती ते आत लग्नास गेल्या. अर्थात या ठिकाणी शहाण्या कुमारिका व मूर्ख कुमारिका आम्हाला आढळतात. शहाण्या कुमारिका त्या आहेत ज्या स्वर्गरोहणासाठी आत जातात आणि त्यानंतर दार बंद होते. तेल पवित्र आत्म्याला दर्शविते आणि मूर्ख कुमारिका या कुमारिका होत्या, शुद्ध होत्या आणि त्यांनाही हाच संदेश मिळाला होता की येशू ख्रिस्त आमचा वर आहे व त्याला आम्हाला सामोरे जायचे आहे. ते पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा प्राप्त करू न शकल्या कारणानेच मागे राहतात आणि त्यामुळे त्यांना महासंकटाच्या 3.5 वर्षाच्या
फार क्लेशदायक समयांतून जावे लागेल आणि त्यांतूनच त्या शुद्ध केल्या जातील आणि पापी लोकांवर देवाचा क्रोध ओतला जाईल. गीतरत्न 5वा अध्याय 6 आणि 7 वचन मी आपणा पुढे वाचत आहे. मी आपल्या वल्लभासाठी दार उघडिले आणि पाहते तो निघून गेला होता. तो बोलत होता तेव्हा माझा जीव ठिकाणावर नव्हता. मी त्याचा शोध केला पण तो सापडला नाही. मी त्याला हाका मारिल्या पण त्याने उत्तर दिले नाही. नगरात फिरणारे जागले मला भेटले. त्यांनी मला मार देऊन घायल केले. तटाच्या रखवालदारांनी माझा शालू हिसकावून घेतला. प्रियजन हो, मूर्ख कुमारिकाचं चित्र या ठिकाणी दर्शविलेलं आहे व या ठिकाणी 7वं वचन हे महासंकटाच्या काळांतून ती कशी जाईल याविषयीचं चित्र या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्ही यावर मनन चिंतन करा. परमेश्वर तुम्हाला योग्य समज देईल. मूर्ख कुमारिकांकडे तेल नव्हते आणि हे तेल पवित्र आत्म्याला दर्शवित आहे. अर्थात पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा नसलेले कोणीही स्वर्गरोहणात जाऊ शकणार नाही. परंतु त्यांना तेल म्हणजे पवित्र आत्मा मिळत नाही, कारण कृपेचे दार बंद झाले की पवित्र आत्मा काढण्यात येतो, असे 2 थेसली 2रा अध्याय याचे 7वे वचन म्हणते. कारण अनितीचे रहस्य आताच आपले कार्य चालवित आहे, परंतु जो आता प्रतिबंध करीत आहे तो मधून काढला जाईपर्यंत प्रतिबंध करीत राहील. प्रतिबंध करण्याचं कार्य पवित्र आत्मा आजच्या क्षणी अजून करीत आहे. ख्रिस्त विरोधी आत्म्याला अडवित आहे, कारण तोच प्रबळ आहे. परंतु तो पवित्र आत्मा ज्या वेळेला जगांतून काढला जाईल ख्रिस्ताच्या मंडळीच्या स्वर्गरोहणानंतर, त्यावेळेला पवित्र आत्मा प्राप्त होणार नाही. त्यावेळेला पवित्र आत्मा या जगांतील फक्त 1,44,000 सोडून कोणालाही प्राप्त होणार नाही. मूर्ख कुमारिका अर्थात श्वापदाची खून किंवा श्वापदाच्या नावाची संख्या धारण न केल्या कारणाने त्यांना ठार मारण्यात येईल. याविषयीचं वचन प्रकटीकरण 13 अध्याय 9 आणि 10 वचन म्हणते. ज्या कोणाला कान आहेत तो ऐको. जो कैदेत जायचा तो कैदेत जाओ. जो तरवारीने जीवे मारील त्याला तरवारीने मरणे भाग आहे. यावरून पवित्र जनांचा धीर व विश्वास दिसून येतो. आजच्या जगात आम्हाला अशा प्रकारची शिकवणूक आढळत आहे की येशू ख्रिस्ताला तुम्ही आपला व्यक्तिगत तारणारा व प्रभू म्हणून स्वीकारा, तो तुमच्या पापांची क्षमा करेल आणि मग तुम्हाला खात्री आहे की तुम्ही रॅप्चर मध्ये जाल. प्रियजन हो, ही सर्व खोटी शिकवणूक आहे व ही लबाडी आहे. सांप्रदायिक मंडळी या जगामध्ये महासंकटाच्या काळामध्ये दुःख भोगणार आहे. सांप्रदायिक मंडळी ही श्वापदाला नमन करण्यासाठी अनेक प्रकारची तडजोड करणार आहे, अशी भविष्यवाणी या बायबलमध्ये आहे. ख्रिस्ताची मंडळी स्वर्गरोहणात जाण्यासाठी तिला न्यायीकरण, पवित्रीकरण व पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा या 3 वेगवेगळ्या कृपेच्या पायऱ्यांतून जावे लागते, तेव्हा तिची परिपूर्णता होते. आणि त्याच प्रक्रियेमध्ये आज आम्ही आहोत. आणि ज्या वेळेला ही प्रक्रिया पूर्ण होईल, ख्रिस्त येईल आणि आपल्या वधूला नेईल. अर्थात मूर्ख कुमारिका या नाश पावलेल्या नाहीत, त्याही वाचल्या जाणार आहेत. मूर्ख कुमारिका म्हणजे परराष्ट्रीय लोकांतून ख्रिस्ताच्या मंडळीचं स्वर्गरोहण झाल्यानंतर जो शेष भाग राहिलेला आहे त्याला दर्शवित आहे. प्रकटीकरण 7 अध्यायामध्ये आम्हाला दोन्ही समूह दिसतात, मूर्ख कुमारिका आणि 1,44,000. मूर्ख कुमारिकांचं चित्र प्रकटीकरणाचं पुस्तक याचा 7वा अध्याय 13व्या वचनापासून 17व्या वचनात आम्हाला आढळते. तेव्हा वडील मंडळांपैकी एकाने मला म्हटले, शुभ्र झगे परिधान केलेले हे कोण आहेत व कुठून आले? मी त्याला म्हटले, प्रभू हे तुला ठाऊक आहे. तो मला म्हणाला, मोठ्या संकटांतून येतात ते हे आहेत. यांनी आपले झगे कोकऱ्याच्या रक्तात धुवून शुभ्र केले आहेत. यामुळे ते देवाच्या राजासनासमोर आहेत. ते अहोरात्र त्याच्या मंदिरात त्याची सेवा करीतात आणि राजासनावर बसलेला त्यांच्यावर आपला मंडप विस्तृत करील. ते यापुढे भुकेले असे होणार नाही व तहानलेले होणार नाही. त्या सूर्य किंवा कोणतीही उष्णता बाधणार नाही, कारण राजासनापुढे मध्यभागी असलेला कोकरा त्यांचा मेंढपाळ होईल व तो त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्याजवळ नेईल आणि देव त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकील. मत्तय 22 अध्यायामध्ये दुसरा एक दाखला आम्हाला आढळतो, लग्नाच्या मेजवानीचा दाखला. आणि या ठिकाणी 11 वचनापासून 14 वचनापर्यंत आम्हाला एक व्यक्ती आढळत आहे की जो लग्नाचा पोशाख न घातलेला व्यक्ती आहे. अर्थात वचन 12 म्हणते, त्याला तो म्हणाला, मित्रा तू लग्नाचा पोशाख न घालता येथे कसा शिरलास? त्याला काही उत्तर देता येईना. तेव्हा राजाने चाकरास सांगितले, त्याचे हात पाय बांधून त्याला बाहेरील अंधारात टाका, तेथे रडणे व दात खाणे चालेल. अर्थात या ठिकाणी राजा येशू ख्रिस्ताला दर्शवित आहे आणि ज्या वेळेला तो येतो त्यावेळेला हा जो
लग्नाचा पोशाख न घातलेला व्यक्ती आहे. लग्नाचा पोशाख हा पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याला दर्शवित आहे व हा पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा त्याला मिळालेला नाही. आणि या कारणाने राजा असे नाही म्हणत की तू जा आणि पोशाख घालून ये. राजा म्हणत आहे की याचे हातपाय बांधून याला बाहेरील अंधारात टाका, कारण तेथे रडणे व दात खाणे चालेल. हे महासंकटाच्या काळातील परिस्थिती दर्शविलेली आहे व या ठिकाणी आम्ही पाहत आहोत अशा पद्धतीने येशू ख्रिस्ताची मंडळी जी आहे यांतून वाचलेली आहे. अर्थात लोट आणि नोहा या दोघांच्याही दिवसात जगाची परिस्थिती दर्शविलेली आहे. लूका शुभवर्तमान 17 अध्याय 26 वचनापासून मी वाचत आहे. या ठिकाणी नोहाचे दिवस दर्शविलेले आहेत व नोहा ज्या वेळेला तारवात गेला त्यानंतर जलप्रलय आलेला आहे. संपूर्ण जगाचा सर्वनाश झालेला आहे महापुराद्वारे. नोहाचे दिवस हे संपूर्ण जगावर महाप्रलय येण्याचे दिवस होते आणि नोहा आणि त्याच्या परिवाराला वाचविलेले आहे असे आम्हाला आढळत आहे. नोहा आणि त्याचा परिवार न्यायी लोक त्याने त्या तारवांतून वाचविले आणि बाकीचा अख्खं जग त्याच पाण्याने नाश पावले. 28वे वचन लोटाच्या दिवसात काय झाले त्याविषयी सांगत आहे. लोटाचे दिवस सदोम गमोरा यावर अग्नी गंधक यांचा वर्षाव सदोम गमोरा यावर केलेला आम्हाला आढळतो आणि त्यांतून त्या वेळेला लोटाला वाचविलेले आहे. लोट देखील जिथपर्यंत सदोम गमोरांतून निघत नाही तिथपर्यंत अग्नीची गंधकाची वृष्टी देव करू शकत नव्हता. अर्थात देव प्रत्येक वेळेला जेव्हा क्रोध पाठवितो तेव्हा त्यांतून वाचविण्यासाठी मार्गही बनवितो. आणि म्हणूनच ही दोन्ही उदाहरणं आम्हाला ही दाखवितात की देव आपल्या क्रोधाची वृष्टी सगळ्यांवर करणार नाही, आपल्या निवडलेल्या लोकांना तो वाचवितो. म्हणून प्रभूची स्तुती असो की ख्रिस्त येशूची नवरी ही महासंकटाच्या काळांतून जाणार नाही. येशू ख्रिस्ताने आपल्या रक्ताचे बलिदान करून जो 2000 वर्षाचा हा कालावधी नवीन कराराचा कृपेचा कालखंड होता, यामध्ये स्वर्गारोहणाची ज्या वेळेला घटना घडेल त्या दिवसापासून देवाची कृपा या संपूर्ण जगांतून काढून घेण्यात येईल. परंतु ही कृपा काढण्यापूर्वी तो आपल्या मंडळीला या जगांतून पहिलं उचलून घेऊन जाईल. प्रकटीकरणाच्या पुस्तकाप्रमाणे ख्रिस्त विरोधकाचं राज्य चालू होण्यापूर्वी येशू ख्रिस्ताची मंडळी ही स्वर्गारोहणामध्ये जाणार आहे. आपण सर्वजण प्रार्थना करूया. हे स्वर्गीय बापा, या वेळेला हे माझे भाऊ बहिणी या सर्वांना घेऊन मी तुझ्या चरणी येत आहे. आजचा हा संदेश त्यांनी ऐकलेला आहे. आम्ही कृपेच्या कालखंडाच्या शेवटला पोहोचलो आहोत. लवकरच या जगावर महासंकटाचा काळ येत आहे जो या पृथ्वीवर मानव निर्माण केल्यापासून अस्तित्वात आला नव्हता. अशा या भयंकर क्रोधमय भयंकर भयानक समयांतून वाचविण्यासाठी आजही तू कृपा दिलेली आहे. प्रभू, तू अनुग्रह कर की तुझी लेकरे जे अजूनही भटकत आहेत त्यांना हा तुझा मार्ग सापडावा, ते वाचले जावे, ते तुझ्याकडे यावे, ते स्वर्गारोहणात जाण्यास सिद्ध व्हावे. म्हणून तुझी विशेष कृपा आणि दया कर. तुझ्या सत्याचं ज्ञान आम्हाला दे आणि आम्हाला सत्याकडे वळव. सत्यावर प्रेम करण्यास शिकव की आम्ही संप्रदाय किंवा खोटी शिकवणूक यांतून मोकळे होऊन ख्रिस्त तुझ्याकडे यावे. कारण आमची इच्छा आहे की आम्ही त्या स्वर्गारोहणात जाण्यास सिद्ध व्हावे. आम्हाला पवित्र, निर्दोष, निष्कलंक ठरविणारा तूच आमचा देवाचा कोकरा आहेस. म्हणून आम्ही तुझ्याकडे आमचे लक्ष लावतो. प्रभू, तू म्हटले तो समय जवळ येईल तेव्हा तुम्ही आपली डोके वर करा, कारण मुक्तीचा समय तुमचा जवळ आलेला आहे. आणि म्हणूनच आमची डोकी वर करून आमचे लक्ष स्वर्गीय राज्याकडे, तुझ्या येण्याकडे लागण्यासाठी आमचं सहाय्य कर. मी या सर्वांना तुझ्या हाती सोपवून तुझी कृपा आणि अनुग्रह त्यांच्यासाठी मागत आहे. ख्रिस्त येशूच्या पवित्र नावात ही प्रार्थना करतो. ऐक आणि मान्य कर. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, प्रेम, दया, आनंद आणि शांती आपणा सर्वांबरोबर तो येईपर्यंत कायम राहो. आमेन. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक व शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपण सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले कृपया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता किंवा आमच्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.